ओ, आणि मी कोणाचं वाईट केलं किंवा वाईट करतो हाही भाव नसू द्या मनामध्ये. आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, कुठलाच भाव नको संसारामध्ये. माझ्यामुळे होतोय हाही भाव नको, आणि माझ्यामुळं नुकसान व्हायलंय, काही काही बायांना वाटतं, काही पुरुषांना वाटतं आपण घरात येत आपण फार नुकसान करायला. नो, हाही भाव नको. पुन्हा मी इतके व्रत केले हा भाव नको. आपले कळंबरकर होते पहा, कोणताही वार आळंदीत असला की म्हणायचं मला आहे, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्र, म्हणलं कोणता एखादा तर सोडा. कोणत्याही वारला हातवर फराळ. त्याचा एक व्रत वैकल्य किती केले, गणपती चतुर्थी किती केल्या. मोजमाप जर तुम्ही केलं आणि सांगायला लागले खूप केलं मी खूप केलं, हा भाव जागृत झाला की सात्विक अहंकार डेव्हलप होतो. सात्विक अहंकार भगवान सहन करत नाही, कुठलाच अहंकार सहन करत नाही भगवान. दान पुण्य केले त्याचाही भाव नसावा, मी देतोय, माझ्यामुळे योगदान जगतंय, मी दिलं म्हणून होतंय, मी काम करतोय म्हणून होतंय, घर प्रपंच माझ्यामुळे चालतोय. नो. किती उपवास केले, किती जप केला, पुण्य केलं, हा भाव शिवला नाही पाहिजे भक्ताला. किती उपवास किती जप काही नाही, उलट वाटलं पाहिजे काही केलं नाही. मला खरं सांगू का, किती तप केलं, माझ्याकडे तुकाराम असतात, बाप्पासाहेब असतात, माझ्या नजरेसमोर मोदीजी महाराज असतात, ज्ञानेश्वर असतात. कुठल्या संकटातून या माणसाने किती केलं. त्या मानाने आपण काही करत नाही. आपण खालच्या लोकांकडे पाहतो, यांच्यापेक्षा मी जास्त करतो. नो, त्यांच्यापेक्षा मी कमी करतो. अरे तुकारामासारखे ज्ञानेश्वरांच्या सामर्थ्याविषयी म्हणतात, पायाची वाहन पायी बरी मज पामरासी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वरांच्या पायाची वाहनाची लायकी देखील माझी नाही. ही सामर्थ्याची तुलना आहे. कारण ते स्वतःकडे पाहतात त्यावेळेस त्यांना अभिमान वाटतो गुरुचा शिष्य आहे म्हणून, पण ज्यावेळेस ज्ञानेश्वरांकडे पाहतायत एकदम डाऊन होतात तुकाराम. आणि ज्ञानेश्वर वशिष्ठांकडे पाहतात. ज्ञानेश्वरीमध्ये 2-3च ऋषींचे उदाहरण आहेत, विश्वामित्र, वशिष्ठ. मेरुदंड फेकला होता वशिष्ठांनी तर सूर्या इतका प्रकाश पडला होता प्रचंड. काय शक्ती होती तपश्चर्येची. म्हणजे ज्ञानेश्वरांचं लक्ष वशिष्ठ आहे, आपलं लक्ष जाधवपेक्षा मी जास्त साधना करतो. अरे तुटपुंजे सगळे. दान पुण्य केले, उपवास केले, जप केला, पुण्य केलं. आपण समजा दान केलं, अरे लोकांनी काहीही नसताना जे दान केलं असेल, आपली तुलना स्वतःशी करा. आपण कुठे आहेत, आपण कुठे आहेत. पुण्य केलं हा भाव शिवत नाही, व त्या कर्माचा तो करता नसतो, त्याला शिवतच नाही. तुम्ही फार केलं. ईश्वराने जी बुद्धी दिली ते केले हा भाव असावा लागतो. माझं काही नाही. बुद्धी ईश्वराची, मन ईश्वराचं, शरीर ईश्वरानं दिलं, मी केलं काही नाही. अरे हात दिले तोपर्यंत करा ना. हात समजा पंक्चर झाले उद्या, काय करणार तुम्ही. पाय पंक्चर झाले, बुद्धीच पंक्चर झाली, काय करणार. हा भाव असायला पाहिजे. म्हणून मला प्रीती सुधाजी म्हणाल्या होत्या, तुम्ही किती साधे आहात. जैन धर्माच्या आध्यात्मिक सम्राज्ञी आळंदीला आल्या होत्या. साधकांना पाहिलं आणि माझं वागणं पाहिलं, म्हणजे किती तुम्ही साधे आहात. किती त्यांना वाटलं छोटी छोटी काही नसणारी माणसं फुगून चालतात.
आणि याला काहीच वाटत नाही. मग 2-3दा म्हणल्यानंतर मी म्हणलं की मला जे मिळालंय हे मी जन्मलो त्यावेळेस घेऊन आलो नाही. माझं स्वतःचा कर्तृत्वाने काही नाही. ही माझ्या गुरूंनी दिलेली भीक आहे. आणि गुरूंनी दिलेली एखादी भीक असेल तर जी वस्तू माझी नाही त्याचा गर्व करण्याचा मला अधिकार काय? हा भाव असावा लागतो. तर भक्तीमध्ये तुम्ही सरकता. ईश्वराने दिले सगळं तुमचं आहे, कर्तृत्वही तुमचं आहे मानलं की संपले. ईश्वर तुम्हाला त्यांच्या प्रांगणातून आऊट करतो भक्तीच्या. मी बारीक बारीक सांगायलो, याच्याकरता सांगायलो की आपण कुठे आहेत आणि आपण भक्तीच्या लायकीमध्ये कुठे बसतो ते सांगा. हे प्रवचन फक्त याच्यासाठी करत नाही, असेसमेंट स्वतःच करण्याकरता हे बॅरोमीटर आहे. आपण कुठे? भक्तासाठी न पुण्य आहे न पाप आहे. तुम्ही कोणाचं भलं केलं तरी ते पुण्य नाही, कोणाचं पाप केलं तरी ते पाप नाही. कारण की तुम्ही सर्वार्पण करता, कर्मही अर्पण करता, कर्मफळही अर्पण करता, म्हणून पुण्यही लागत नाही, पापही लागत नाही. नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची जोखणी, मिळे रंग उगते पाही. पापाचा हिशोब करू नका. आमचे जैन बांधव फार हिशोब करतात, किती मरतायत. अहिंसा, तोंडाला फडकं बांधणं. अरे पायाने मरतात ना, चालताना. त्याचा हिशोब करायचा नाही. पाप किती होतात. तुम्हाला तुमच्या चरणाने त्यांचं मरण जर त्यांना अमरत्व देत असेल, ते मरण अमरत्व देत असेल, ते हिंसा की अहिंसा? लक्षात घ्या मी काय म्हटलं. तुमच्या घरात जन्मलेला माणूस, तुमच्याकडे आलेला माणूस, तुम्ही साधक असाल आणि तुमच्या घरात कोणी जन्म घेतला, तुमच्या घरात लग्न झाल्यानंतर नवीन लोक आले, ते पुण्यशील आहेत. तुमच्याच घरात का आले? लक्षात घ्या मी काय म्हटलं. म्हणून भक्तासाठी न पुण्य न पाप आहे. कबीराने चोरी केली, माहिती आहे तुम्हाला? चोरी पाप आहे का नाही? कबीराला पाप लागलं का? कबीरांचा एक पण होता की कोणीतरी साधू भेटल्याशिवाय, भक्त भेटल्याशिवाय त्याच्याबरोबर जेवण करायचं. बरं, 18 पगड दारिद्र्य आहे. खाटीकखाना होता आजूबाजूला, खाटीकखान्यात राहत होते. पण संत कोणी भेटल्याशिवाय एकदा 3 दिवस उपवासी होते. पोराला सांगितलं, कमालाला, अरे एकटा कसं जीव, साधू संत बरोबर असले पाहिजेत आपल्याबरोबर जेवायला, शोधून आण. तो फिरत बसला सगळीकडे, कोणी दिसत. तितक्यात तुळशीदासजी आले होते. त्याने विचारलं, म्हणे तुळशीदासजी आले, खुश झाला. महाराज तुम्ही चला जेवायला. माझ्या वडिलांनी 3 दिवस झाला अन्न घेतलेलं नाहीये, कोणी सज्जन संत भेटलाच नाही, कोणाला जेव घालत नव्हते. सज्जन तुम्ही आलात, तुमचे शिष्य आहेत, 2-3 चला जेवायला. जा म्हणले, मी स्नान करून येतो, उद्या येतो. आता बायकोला सांगितलं उद्या तुळशीदासजी येणार आहेत. कबीर फार खुश होते. अरे काय, घरात काहीच नाही. बायको म्हणली, आहे काय आपल्याजवळ? काही नाही, सगळं रिकामं आहे, ठणठण गोपाल. अरे म्हणले, तुळशीदासजीला जेवायला बोललं, काही नाही आपल्या घरात. म्हणले नाहीये. पोराला सांगितलं, रात्रीतून कुठतरी चोरी कर.
आता तुम्हाला वाटेल बरं का चोर कर्म आहे, सांगेल. अरे कसं करावं, तर भिंत होती त्यावेळेस, मातीच्या भिंती होत्या, त्यांनी भोग पाडलं पोरांनी आणि म्हणजे खाण्यापुरती वस्तू उद्याचीच आण, जास्त काही आणू नको. तर तो घुसला, भोग पाडलं, घुसला, थोडंसं पीठ घेतलं, काय घेतलं असेल सामान सुमान एका दिवसाचं, आणि त्याच्यातनं असं मध्ये टाकलं. तर त्याच्यामध्ये काय झालं, मालकाला जाग आली, खुटखुट खुटखुट वाजलं म्हणून. मालकाने पाहिलं कोण चोर आलाय, त्यांनी तलवार घेतली आणि हा पाय टाकून असा इकडे येत असताना मुंडकं उडवलं पोराचं. झालं. कबीर पत्नी म्हणाली, पोरग मेलं, आता पहा कशी असेल बायको. मुलगा मेलाय, तुळशीदासजी येतं, स्वयंपाक झालाय आणि मुलाचं शव आहे. कबीरदासजीने सांगितलं, तुळशीदासजी जेवणार नाहीत म्हणून झाकून ठेव, डोळ्यात आसू आणू नको. तुळशीदासजी आले, पाटं लावले, सगळं भेटलं. आता ते अंतर्यामी होते. अरे म्हणले, कमाल कुठे, बोलवा. आता कमाल कुठे बोलवा, तर हे तर गप्पच बसले कबीर. बायकोला म्हणले, कमालला बोलवा, आपल्या बरोबर बसेल तो जेवायला, सगळे आपण बरोबर बसू. तिने एकदम टाहो फोडला की शव पडलंय आणि कमाल मेला. तुळशीदासजीने हातात पाणी घेतलं, आणा म्हणले ते शव. म्हणजे आपल्या कार्यासाठी तो मेला, प्रभू कार्यासाठी. हातात पाणी घेतलं तुळशीदासजीने, रामाला प्रार्थना केली की देवा माझ्यासाठी हा मेला, आणि म्हणून पाणी शिंपडलं, तो जिवंत झाला. बस म्हणले जेवायला. चोरी केली, पण चोरी देखील क्षम्य आहे. केव्हा? पुराणांतरी लिहिले, तुम्ही उपाशी मरत असाल तर ग्राह्य आहे. उपाशी नाही मरायचं, चोरी देखील पाप नाही त्यावेळी. पण किती घ्यायचं तेवढंच, उगाच त्याचं सगळंच आणायचं, बँक लुटून, रिझर्व्ह बँक, तसं नाही. म्हणजे काय म्हटलं मी, न पुण्य आहे न पाप आहे, कारण त्याचं कृत्य भगवान त्याच्यामधून करतो. कबीरामध्ये भगवान प्रगटले होते, म्हणून जी आज्ञा दिली ती भगवंताने दिली, लक्षात घ्या. कबीरामधला भगवंत आज्ञा देतो, म्हणून न पाप आहे न पुण्य आहे. लक्षात घ्या पाप पुण्यांच्या कल्पना. हा, तुम्ही ज्यावेळेस भक्त असाल आणि गव्हर्न माया करत असेल तुमच्यावर, ते त्यावेळेस मात्र पाप आहे. पण तुम्हाला भगवंत जर गव्हर्न करत असेल भक्त झाल्यानंतर, तर तुमचा संसार, तुमचा परमार्थ, तुमचं पाप पुण्य त्याला लागलं, तुम्हाला नाही. भक्ताचे मानस असे असते की काही, आता पहा, अर्जुनाला युद्ध करायला लावलं का, की भगवान अवतरले युद्धामध्ये. एकदा अर्जुन भगवंताला म्हणाला, त्याला वाईट वाटायला लागलं, अर्जुन किती शूरवीर आहे म्हणून चर्चा व्हायला लागली. त्याने विचारलं, भीष्माचार्यालाही बोलला तो, की मी ज्यावेळेस बाण पहिल्यांदा मारतो, दिव्य दृष्टीने पाहिल्यानंतर आधी त्रिशूळ भगवान शंकराचं लागतं आणि मग माझा बाण लागतो म्हणले. आणि तुम्ही म्हणतात मी शूरवीर आहे, मला वाटतं मी निमित्त आहे. आधी त्रिशूळ लागतं म्हणले भगवान शंकराचं जाऊन. आणि म्हणून कृष्ण म्हणतात, अर्जुना फक्त निमित्त हो सव्यसाची. तू मारतोस हा भाव आणू नको, आणि तुझ्यामुळे मरतायत आणि ते कर्तृत्व भावही ठेवू नको. पाप होतं की पुण्य होतं काही नाही, कारण भगवान गव्हर्न करतात.
ज्या भक्तांचं बुद्धी मन शरीर भगवान गवर्न करतो त्याला न पाप आहे न पुण्य आहे. आणि म्हणून आपल्याला संतांचं लेखाजोखा समजत नाही, ते कसे वागतात. त्यांच्या माध्यमातून भगवान गवर्न करतो. भक्तांचे मानस असे असते की काहीही झाले तर प्रभूची मर्जी शिकायत करत नाहीत. तुझी जी मर्जी असेल ना ते मला मान्य आहे. 12व्या अध्यायात भगवान स्वतः म्हणतात, शिकायत करू नका मी नाही दिलं तर, आणि मी काही दिलं तर नाचू नका आनंदानं. मला कंप्लेंट करू नका माझ्याकडे. योग्य वाटलं देईल, नाही देईल, कदाचित परीक्षा असेल. शिकायत करू नका. भगवंताची मर्जी. खायला दिलं भगवंताची मर्जी, नाही दिलं उपवास करायला सांगतोय भगवान, काही नाही. वर्तमानात तो थांबतो. नो टेन्शन, नो पश्चाताप, न पुण्याचा अहंकार. वर्तमान काळात तो जगतो, भूतकाळात नाही आणि भविष्य काळात नाही. माझं कसं होईल ही त्याला चिंता नाही. माझं कसं होईल, कशाची चिंता असते आपली? खरंच परमार्थाची असते का नाही? संसाराची असते. आणि भूतकाळाची चिंता कसं झालं. भक्त वर्तमान काळात राहतो आता म्हणलं ना, कारण आनंद उसळतो, सारख्या आनंद लहरी उसळतात, त्या याच्यामध्ये तो राहतो. आणि म्हणून न त्याला पश्चाताप आहे की मला असा देह मिळाला, न टेन्शन आहे, न पुण्याचा अहंकार आहे, काही नाही. तिन्ही गोष्टी नसल्या पाहिजे. आपण साधना करतोय, पुण्य करतोय, काम करतोय, कृती करतोय. काही काही ना वाटतं अरे माझ्यामुळे घडतंय, ही योगधाम माझ्यामुळे उभं राहतंय, मी सरांचं कार्य करतो. माझं कार्य नाही, विसरून जा. भगवत कार्य. मी देखील एक वानर सेनेचा सैनिक आहे. माझं कार्य नाही आहे, विसरून जा. आणि तुम्ही करता हेही खोटं आहे. तुमची शक्ती तुम्हाला करायला होते ती भगवंत करून घेतो. मी स्वतः भगवंताचा किती करू शकतो तितकं मी करतोय, पण मी करतोय हा माझ्यामध्ये भाव नाही. मी सांगितलं होतं, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल मी असं बोललो की माझ्यामुळे सगळं घडलं, मी त्या पदावर लायक नाही. न संसारात माझ्यामुळे घडतंय, म्हणून मी माझा जन्मदिवस देखील फार म्हणू देत नाही कोणाला. म्हणलं मी विचार करतो जन्मदिवसाच्या दिवशी कशा करता बर्थडे, म्हणून 61वी माझी साजरी नाही करू दिली मी. म्हणलं कोणाला माहीत मी संसारात कोणाकोणाला सुखी करू शकलो. बायको तरी खुश आहे का, पोरग खुश आहे का, लोक खुश आहेत का. अध्यात्मात देखील किती साधक खुश आहेत, किती नाही आहेत. किती मी साधना केली हा लेखाजोखा आहे. मी त्या दिवशी दुश्चिंत असतो, मी खुश नसतो. आणि लोक मला त्या दिवशी मला वाईट वाटतं. आपण काय करू शकलो, प्रत्येक क्षणाचा मी हिशोब करतो. माझ्या इतक्या वर्षात मी काय केलं, किती कामं चांगली केली, लक्षात घ्या. म्हणून अहंकार नाही, पश्चाताप नाही, पुण्याचाही अहंकार नाही. हा लेखाजोखा पाहावा लागतो. आपण काय केलं. 16व्या वर्षात ज्ञानेश्वर करून जातात, आपण 60-65व्या वर्षी तेवढं काही करू शकत नाही. काय आपली क्षमता आहे, काय अधिकार आहे. म्हणून म्हणलं माझं कोणीही काही करायचं नाही. कारण अधिकार काय, कशा करता आरत्या ओवाळून घ्यायच्या लोकांच्या. आरत्या ओवाळून घ्यायला मला वाटतं आपण, मी ज्ञानेशांकडे पाहतो, ह्या लोकांकडे पाहतो, आपण काय कुठे आहेत आपण, आणि कशा करता आरत्या ओवाळून घ्यायच्या. कोणाला माहीत त्या विश्वशक्तीला किती आपण त्याचं आपण काम करतोय, माहिती नाही.